नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। अमरापूर या ठिकाणी आज आदतचं मैदान होत आहे आणि या आदतच्या मैदानामध्ये आज 1,00,000 रुपये बक्षीस आहे, मोठं बक्षीस आहे। या मैदानामध्ये असे कोणकोणते नंदी जे आहेत ते सेमीफायनलसाठी पात्र झालेत, असे बघूया टॉपचे नंदी कोणते आहेत ते। गट क्रमांक 1चा निकाल आणि निकाल। गट क्रमांक 1चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी अमृता दूध संकलन या गाडीचा प्रथम क्रमांक आला। त्या गटामध्ये सुंदर अशी गाडी आपल्याला पळताना दिसली। समीर भैया पेठ इस्लामपूरकरांचा आदत किंग पाखऱ्या पळाला आणि त्याच्यासोबत विराट पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती भैया ड्रायव्हर वाटेगावकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेले। खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो। बघितलं जो आत्ता माणिकराव होता समीर भैया यांच्याकडे, तो आत्ता बघितलं तुम्ही देवाघरी निघून गेला। त्यांच्याच धावणीत त्यांनी समीर भैया यांनी एक टॉपचा नंदी जो आहे तो आदतमधला पाखऱ्या नावाचा तयार केला आणि जाईल त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय असा हा पाखऱ्या। सुंदर अशी गाडी आज गुलालामध्ये राहणार 100%। गट क्रमांक 2चा निकाल घेतोय। 2मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 4 वरून धावली गाडी पळाली। घरचा साज पळाला सर्जा आणि सर्जाच्या तोंडोलीकरांचा सर्जा, म्हणजे हा सर्जा जो आहे तो आधी जावेद मुल्ला तांबवे यांचा सर्जा होता, परंतु आता तो जो आहे तो त्यांनी विकलेला आहे आणि त्याची विक्री जी आहे ती झालेली आहे आणि तो आता समीर भैया झेंडापंच आहे ती, त्यांचं मला नाव माहीत नाही, तोंडोलीकरांचा सर्जा म्हणतात त्याला। सर्जा आणि त्याच्यासोबत आदत सर्जा पळाला। सुंदर अशी गाडी ती लावा ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे। बघूया ही गाडी सेमीमध्ये कशा पद्धतीनं पळते। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानात गट क्रमांक 3चा निकाल आहे। 3मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 5 वरून गाडी पळाली मित्रांनो। मंगेश पवार शिवथर यांच्या नावाने ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली। कामथीकरांचा निशाण पळाला आणि निशाणसोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगू शकाल का, सांगा। आणि ड्रायव्हरचं नाव जे आहे ते काही समजलेलं नाही आहे, बघूया काय होते। तसेच आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल। 4मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी बनपुरीकरांचा घरचा साज पळताना आपल्याला दिसलेला, म्हणजेच शिरसोडीकरांच्या रायफलच्या धावणीतला घरचा साज पळताना दिसला आपल्याला। गाडी पळाली, खूप दिवसातून पळाला हा शिरसोडीकरांचा हिंद केसरी रायफल आणि त्याच्यासोबत आदत किंग नंदी पळाला, त्यांच्याच घरचा होता। सुंदर अशी गाडी ती भैया ड्रायव्हर वाटेगावकर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र गाडी जी आहे ती पब्लिकनं पळाली। चेष्टा नाही मित्रांनो, शिरसोडीकरांचा रायफल पळतो तर पळतोच म्हणावं लागेल, कारण की त्याचं रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं तो पळतो। आजच्या मैदानात तो सुद्धा सेमीसाठी पात्र झाला आहे। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल। 5मध्ये सुंदर गाडी पळाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी साई पळाला माळशिरसकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला कत्रेवाडीकरांचा धर्मा। सुंदर अशी गाडी जी आहे ती कत्रेवाडीकरांच्या धर्माची आणि साईची गाडी सेमीसाठी पात्र झाली मित्रांनो। गट क्रमांक 6चा निकाल। 6मध्ये तास क्रमांक 4 वरून गाडी पळाली। गाडीचं नाव काय मला माहीत नाही, पण कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। हे होते 1 ते 6चे निकाल। धन्यवाद मित्रांनो। गट क्रमांक 7चा निकाल आहे। 7मध्ये सुंदर अशी गाडी पळताना आपल्याला दिसली। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी उंबरगावकरांची रायफल पळाली आणि त्याच्यासोबत कडेपूरकरांचा बावऱ्या पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या दोन्ही गाड्यांना। तसेच आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8चा निकाल आहे। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आळसणकरांचा शुगर पळाला आणि त्याच्यासोबत चिमण्या पळाला। चिमण्या आणि शुगरची गाडी जी आहे ती गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे। सचिन ड्रायव्हर यांनी गाडी चांगली पळाली मित्रांनो, कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडी शर्यतीमध्ये सचिन ड्रायव्हर यांचं खूप नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांनी चांगली अशी गाडी पळवली। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 9चा निकाल घेतोय। 9मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 3 वरून तास क्रमांक 1 वरून गाडी पब्लिकनं पळाली मित्रांनो। आदत किंग नाग्या पळाला आणि त्या नाग्यासोबत राहुल्या पळाला। हा राहुल्या जो आहे तो पुणेकरांचा नंदी आहे मित्रांनो। जाईल त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतो आणि त्या चांगल्या कामगिरीच्या बेसवरतीच तो चांगली महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे। राहुल्या आणि आदत नाग्या ही गाडी जी आहे ती आत्ता सेमीसाठी पात्र केलेली आहे चिम्या ड्रायव्हर यांनी। खूप साऱ्या शुभेच्छा यांना। तसेच आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 10चा निकाल। 10मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली। तास क्रमांक 5 वरून धावलेली बडी गाडी आहे। बारामतीकरांचा खंड्या पळाला आणि त्या खंड्यासोबत आबामधने निरा वागतकर यांचा जो आहे शॉटगन नंद्या पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती आजच्या मैदानामध्ये ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली। खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो। खूप चांगलं मैदान पार पडते आणि या मैदानामध्ये तुम्ही बघितलं चांगल्या
चांगल्या गाड्या ज्या आहेत त्या आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झालेल्या आहेत. बघूया आता ह्या गाड्या ज्या आहेत त्या 1 ते 10 गटाचे निकाल जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. अमरापूरचं मैदान आहे त्या फाटीवरती चांगलं नंदी पळत आहेत. बकासूर कधी पळेल, बकासूर आता तुम्हाला मी सांगतो मित्रांनो 27, 28, 29, 30 या 4 दिवसापैकी कुठल्या तरी एका मैदानामध्ये पळेल. याचे अपडेट्स मी तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईन.